विद्यार्थी मित्रो, आज आपण भारतीय संघराज्याचे बदलते स्वरूप यावर चर्चा करणार आहोत। भारतीय राज्यघटनेने संघराज्य शासन पद्धत स्वीकारलेली आहे। अर्थात संघराज्य शासन पद्धत स्वीकारलेला संघराज्य हा शब्द भारतीय राज्यघटनेत मात्र कुठेही वापरलेला नाही। तरी परंतु भारत हा एक राज्याचा संघ असेल हे मात्र निश्चितपणे मान्य करावं लागतं। ते घटनेमध्ये नमूद केलेलं आहे। संघ हा शब्द वापरून मध्यवर्ती सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांची शासन व्यवस्था अशी दुहेरी शासन व्यवस्था आपण भारतात स्वीकारलेली आहे, हे मान्य करावं लागतं। भारतीय घटनेने केंद्र राज्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाराचं विभाजन केलेलं आहे। पण जरी विभाजन केलं असलं तरी या नंतर जवळजवळ 40-45 वर्षात केंद्र आणि राज्य यांचे संबंध अगदी सलोख्याचे आहेत असं मात्र म्हणता येत नाही। त्यामध्ये नेहमी तणाव आणि संघर्ष निर्माण झालेले दिसून येतात। केंद्र सरकारने वेळोवेळी राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केलेलं आहे। पक्षहित, सत्ता स्वार्थ यामुळे केंद्र सरकारनं राज्याचे अनेक अधिकार हे संपुष्टात आणलेले आहेत हेच दिसून येतं। आणि त्यामुळे केंद्र राज्य सरकार किंवा केंद्र राज्य सरकारतील संघर्ष, मतभेद हे निर्माण झालेले आहेत। अर्थात केंद्र राज्य संबंध आणि ते तणाव जो आहे तो कमी करण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी काही समित्या नेमलेल्या आहेत, काही आयोग नेमलेले आहेत आणि हे संबंध कसे सुकर राहतील, कसे चांगले होतील याकडे विशेष लक्ष दिलेलं दिसून येतं। अगदी सुरुवातीला 1969 साली केंद्र राज्य यांच्यातील संघर्ष, तणाव कमी करण्याच्या हेतूनं तामिळनाडू शासनानं राजमन्नार समिती पहिल्यांदा नेमलेली होती। या समितीनं 1971 साली आपल्या काही कामकाजाचा अहवाल सरकारला सादरही केलेला होता। राजमन्नार समितीनं काही महत्त्वाचे जे काही इश्यूज आहेत हे ध्यानात घेऊन आपला अहवाल, आपल्या शिफारशी, सूचना या केलेल्या दिसून येतात। त्या कुठल्या होत्या तर एक राज्य मंत्रिमंडळाशी चर्चा, विचारविनिमय करूनच राज्यपालाची नेमणूक करावी। म्हणजे राज्यपाल हा प्रत्येक घटक राज्यासाठी केंद्राचं प्रतिनिधित्व करत असतो। घटनेनुसार त्याची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून होत असते, पण प्रत्यक्षात केंद्र सरकार आपल्या अखत्यारीत प्रत्येक घटक राज्याला राज्यपाल पाठवत असतात आणि तो केंद्राचं प्रतिनिधित्व करत असतो, राष्ट्रपती आणि घटनेचं प्रतिनिधित्व करत असतो। तर या राज्यपालाच्या नेमणुकीसाठी ज्या वेळेला विचारविनिमय केला जातो तो त्या संबंधित घटक राज्याशी किंवा घटक राज्यामध्ये असणाऱ्या सरकारशी त्यांचा विचारविनिमय व्हावा आणि मगच त्यांची नेमणूक करावी असा एक अहवाल, शिफारस राजमन्नार समितीनं केलेला होता। साधारणतः राज्यपाल पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची दुसऱ्या कोणत्याही पदावर पुन्हा नेमणूक करू नये, तसेच निवृत्तीनंतर राज्यपालाची इतर कोणत्याही पदावर नेमणूक करू नये हे या समितीनं शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे। राज्यपालांना राष्ट्रपतीने आदेशपत्रक द्यावीत अशी तरतूद घटनेत करावी। कोणत्याही प्रश्नासंबंधी राज्यपालांनी केंद्र सरकारशी विचारविनिमय करावा। तसेच केंद्र सरकारने राज्यपालांना कोणकोणत्या प्रकारच्या सूचना द्याव्यात याविषयी स्पष्ट मार्गदर्शन या आदेशपत्रकात असावं असं म्हटलेलं आहे। साधारणतः या आधारावरच कोणते निकष असावेत, कोणते आदेश असावेत हे मात्र स्पष्ट झालं पाहिजे। केंद्र सरकारचे आणीबाणीविषयक अधिकार काढून घेण्यात यावेत
यासाठी घटनेतलं 356 कलम रद्द करावं अशी ही सूचना यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. राज्याच्या संमतीशिवाय केंद्र सरकारने सैन्य किंवा राखीव पोलीस दल हे राज्यात पाठवू नये. त्याच्यानंतर केंद्र सूची आणि सामायिक सूची यांच्यातले जे काही विषय आहेत, या विषयातला महत्त्वाचा जो काही भाग आहे की जो राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटतो, असे विषय हे राज्य सूचीमध्ये परत करावेत. राज्यसभेवर प्रत्येक घटक राज्याला समान प्रतिनिधित्व दिलं जातं. म्हणजे राज्यसभेत जे शेवटी राज्यसभा हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून ओळखलं जातं. 238 जे सदस्य आहेत हे घटक राज्याचं प्रतिनिधित्व करतात आणि 12 सदस्य हे राष्ट्रपती वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचं त्यामध्ये प्रतिनिधित्व असावं म्हणून त्यांची नेमणूक केली जात असते. तर प्रत्येक घटक राज्याचे समान प्रतिनिधित्व राज्यसभेवर असावं असंही या समितीनं म्हटलेलं आहे. शिक्षण आणि समाज कल्याण याविषयीचा खर्च हा सरकारनं दिला पाहिजे. नियोजन मंडळाची पुनर्रचना करून एक कायमस्वरूपी समिती स्थापन करावी आणि अशी समिती राज्यांना मार्गदर्शक ठरू शकते. अर्थमंडळ ही कायम समिती बनवून राज्यांना कराच्या उत्पन्नातला वाटा हा व्यवस्थितपणे मिळेल याची तरतूद करावी. तर अशा प्रकारे राजमन्नार समितीने वेगवेगळ्या सूचना शिफारशी जरी केल्या असल्या तरी त्या सर्वच योग्य आणि उपयुक्त आहेत असंही म्हणता येत नाही. कारण राज्याची स्वायत्तता आणि सत्ता ही कशी वाढवता येईल हा एकमेव हेतू या समितीनं आपल्या शिफारशीमध्ये केलेला दिसून येतो. अर्थात यातल्या राज्यपालांची नियुक्ती, राज्यपालांचे विशेषाधिकार, अर्थमंडळाची आवश्यकता अशा ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या खरोखरच विचार करण्यासारख्या आहेत. तर ही एक समिती केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध जे आहेत, तणावाचे संबंध जे आहेत ते कमी करण्यासाठी काम करत असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 1983 मध्ये सरकारी आयोग हाही नेमलेला होता. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या संबंधाचं परीक्षण करण्यासाठीच आणि त्यातली पुनर्रचना जी आहे ती करण्यासाठी या समितीनं सुद्धा महत्त्वाचे शिफारशी केंद्र सरकारकडे दिलेल्या आहेत. RS सरकारिया या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची निर्मिती झालेली होती. तसेच SR शेन निवृत्त शासकीय अर्थतज्ज्ञ, त्याच्यानंतर B शिवरामन निवृत्त संधी अधिकारी यांचेही या आयोगामध्ये अन्य सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे. 1988 साली या आयोगानं आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. केंद्र आणि राज्य यांचे विविध क्षेत्रातील परस्पर अधिकार, कार्ये, जबाबदाऱ्या यासंबंधी घटनात्मक तरतुदी, केंद्र राज्य संबंधांना व त्यांच्या कार्यांना बाधा आणणारे कायदे या सगळ्यांचा अभ्यास करून, परीक्षण करून या आयोगानं काही उपाययोजना करण्यासंबंधीच्या शिफारशी केंद्र सरकारला केलेल्या दिसून येतात. आता यामध्ये प्रामुख्याने देशाचे स्वातंत्र्य, त्याचं रक्षण, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक आणि आर्थिक विकास, त्याचबरोबर लोककल्याण या अनुषंगानं या समितीनं परीक्षण करून, निरीक्षण करून, अभ्यास करून जवळजवळ 265 एवढ्या शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. राजकीय नेते, शासकीय अधिकारी, उद्योगपती, अर्थतज्ज्ञ, विविध संस्था, संघटना आणि विविध व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून, चर्चा करून, मते आजमावून घेऊन आयोगानं हा अहवाल तयार केलेला होता. सरकारी या आयोगानं केंद्र राज्य संबंध अधिक दृढ आणि यशस्वी होण्यासाठी या शिफारशी केलेल्या आहेत. सत्तेचं केंद्रीकरण, त्याच्यानंतर घटनात्मक तरतुदींचा राजकारणासाठी, सोयीसाठी होणारा गैरवापर, केंद्र राज्य संबंधातील वाढता तणाव, नैतिक मूल्यांची घसरण या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी, केंद्र राज्य संबंधांना नैतिकतेचं अधिष्ठान देण्यासाठी हा आयोग हा महत्त्वाचा ठरलेला आहे आणि त्यामुळं यातले बरेचसे काही शिफारशी
या मान्यही झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळं हा जो आयोग आहे तो फार महत्त्वाचा मानावा लागतो. या आयोगानं काही महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्यातल्या काही मी महत्त्वाच्याच तुम्हाला फक्त सांगतो. राज्यसूचीतील करविषयक अधिकार खेरीज शेष अधिकार केंद्राकडे दिले आहेत. ते शेष अधिकार म्हणजे उरलेले अधिकार जे आहेत ते केंद्राकडे न ठेवता सामायिक यादीत समाविष्ट करावा आणि त्यानुसार घटना दुरुस्तीही करण्यात यावी अशी एक प्रमुख शिफारस या आयोगाने केलेली होती. यामध्ये सामायिक यादीतील जे विषय आहेत ते राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यासंबंधी कायदे करण्यापूर्वी घटक राज्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. आंतरशासन मंडळाशी विचारविनिमय केला पाहिजे. अशा कायद्यांची अंमलबजावणीसाठी केंद्र राज्य यांनी पुनर्विचार विनिमय करून सहकार्य केलं पाहिजे. ही एक महत्त्वाची शिफारस आहे. औद्योगिक विकासाची धोरणं, कार्यक्रम आणि त्यासंबंधी असलेल्या अधिकार कक्षा या निश्चित आणि स्पष्ट झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर उद्योगाची परवाना पद्धत, उद्योगाचं स्थानिकीकरण, खनिजे यांचे नियंत्रण इत्यादी गोष्टी चालू ठेवून आंतरराज्यीय आणि विभागीय राष्ट्रीय महत्त्वाच्या योजना या केंद्राकडे ठेवून त्यासंबंधी राज्याशी चर्चा झाली पाहिजे. शेतमालाचे किंमत धोरण, खाते वाटप, नियोजन, सहकारी कर्ज पुरवठा आणि या पद्धतीचं मूल्यमापन इत्यादी ज्या काही गोष्टी केंद्राकडून केल्या जातात त्यांनी त्या राज्याशी विचारविनिमय करून चर्चा करून मगच करावा असंही यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वन विकास, अन्न, नागरी पुरवठा, पाणी पुरवठा अशा स्वरूपाची जी काही कामं आहेत ती राज्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावं. त्यानंतर एकाधिकार, धान्य खरेदी, साठवणगृहे, वितरण व्यवस्था या संदर्भात सुद्धा केंद्रानं राज्याचं सहकार्य घ्यावं. पाणी वाटपासारखा तंट्याचा जो काय लवाद आहे त्यामध्ये न्यायाधिकरण मंडळ निर्माण करण्यात यावं. सरकारी या आयोगानं सामायिक यादीतून शिक्षण हा विषय वगळावा व राज्याच्या सूचना अमान्य केली तरी परंतु केंद्र राज्य संघर्ष वाढू नये यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मतीने निर्णय घ्यावेत आणि समान शैक्षणिक दर्जा, अभ्यासक्रमाची समानता प्रत्येक घटक राज्यामध्ये सारखी राहावी यासाठी केंद्र सरकारनं एक निश्चित स्वरूपाचं धोरण आखावं असं म्हटलेलं आहे.